आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि ही लोकशाही टिकावी म्हणून आपल्या देशामध्ये न्यायालय, निवडणूक आयोग अशा स्वायत्त संस्था आहेत। परंतु ही लोकशाही आणि या स्वायत्त संस्थाच बटीक केल्याचे परिणाम आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांमधले घोळ आणि या निवडणुका काही ठिकाणी रद्द तर काही ठिकाणी निकाल आता 21 तारखेला येणार अशा प्रकारच्या बातम्या येत आहे, जे एकूणच निवडणुकींचा बट्ट्याबोळ या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे। जो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, जो महाराष्ट्र लोकशाहीला मानणारा महाराष्ट्र आहे, त्याच महाराष्ट्राच्या निवडणुकांमधला इतका गोंधळ, याचा अर्थ लोकशाही संपवण्याचं षडयंत्र असाच होतो। आणि नेमका कसा तेच आपल्याला बघायचं या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा। अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनललाही सबस्क्राईब जरूर करा। चला तर आपण मूळ मुद्द्यावरती येऊ। खरं तर 1947 मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं आणि 1950 पासून आपल्याकडे संविधान लागू झाले। आता संविधानाने आपल्याला काही मूल्य दिलेले आहे आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मूल्य आहे ते म्हणजे आपला देश हा लोकशाही असलेला देश आहे। आपल्या देशामध्ये लोकप्रतिनिधी सगळे लोक निवडून देतात आणि या लोकशाहीमध्ये जितकं मताचं व्हॅल्यू अडाणी अंबानी यांचं आहे, तेवढंच मताचं व्हॅल्यू एका सामान्य गरीब कुटुंबातल्या कुठल्याही एका भारतीयाचं आहे। म्हणजे सगळ्यांच्या मताला एकच किंमत आहे। आपल्या देशामध्ये प्रौढ मतदान आपण स्वीकारलेलं आहे। खरं तर जगाच्या पाठीवरती एवढी मोठी लोकसंख्या असलेला आणि प्रौढ मतदान असलेला आपला देश म्हणजे जगाच्या पाठीवरती लोकशाहीचे धडे देणारा देश बनला। परंतु मागील काही काळापासून आपल्या देशाच्या संविधानावर आणि लोकशाहीवरती हल्ले करण्याचं काम सुरू झालं आणि हे हल्ले कसे केले तर देशाच्या स्वायत्त संस्थांना वापरून सुरू झाले।